नमस्कार मित्रांनो, PM विश्वकर्मा अंतर्गत फ्री शिलाई मशीन योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि फॉर्म भरून 2 ते 3 महिने झालेत आणि तरीसुद्धा तुम्हाला काय अजून त्याची माहिती नाही की तुम्हाला अजून मशीनसुद्धा नाही आली, तुम्हाला पैसे नाही आले, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बघा, पूर्ण बघा व्हिडिओ. हे बघा, जर जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात ना, तो फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर ते फॉर्म 3 स्तरावर त्या फॉर्मची पडताळणी केली जाते. पहिले ग्राम स्तरावर केली जाते, नंतर जिल्हा स्तरावर आणि शेवटी राज्य स्तरावर केली जाते. तर तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही फॉर्म ज्याच्याकडून भरला आहे ना, ज्या CSC केंद्रावर, तुम्ही त्या केंद्रावर एकदा भेट द्या आणि त्यांना म्हणा की माझा फॉर्म कोणत्या स्तरावर सध्याला तपासणी चालू आहे ते सांगा आम्हाला. म्हणजे कसं माहिती का, तुम्हाला कळेल की तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का ॲप्रूव्ह झाला आहे समजा कोणत्या स्तरावर. नाही तर कसं व्हायला माहिती का, खूप फॉर्म पहिले रिजेक्ट व्हायले. समजा तुम्ही फॉर्म भरला आणि ते रिजेक्ट झालं आणि तुम्हाला माहीतच नाही, तुम्ही इकडे वाट बघायली, त्या गोष्टीला काय अर्थ नाही. त्याच्यामुळे तुम्ही जिथं फॉर्म भरला आहे तिथं जाऊन एकदा त्याचं स्टेटस चेक करून घ्या की फॉर्म जिल्हा स्तरावर आहे का राज्य स्तरावर आहे. मग तुम्हाला एकदा एक आयडिया भेटणं समजा की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे कंटिन्यू होणार आहे का रिजेक्ट होईल, तर सगळ्या गोष्टी कळून जातात तुम्हाला. आणि त्यानंतर बघा, जेव्हा राज्यस्तरावर तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह होईल ना, त्यानंतर तुमच्या BO समजा ब्लॉक ऑफिसरकडे ते फॉर्म येते असते आणि तुम्हाला ट्रेनिंगसाठी त्यानंतर कॉल येत असते. समजा तेव्हा राज्यस्तरावरचं काम झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी कॉल येत असते. आणि बघा सध्याला कसं झालं माहिती का, सध्याला इतके बकळ फॉर्म आलेत, इतके 1 करोडपेक्षा, पूर्ण भारतामध्ये 1 करोडपेक्षा जास्त शिलाई मशीनचे अर्ज केले आहेत. बघा खूप जास्त संख्या आहे. मग आता इतके झालेत तर ते ऑफिसरकडे बी समजा जिथं जायला समजा डिस्ट्रिक्ट लेवलला स्टेट लेवलला जे फॉर्म जाईल आपला, त्यांच्याकडे खूप जास्त फॉर्म आहेत, म्हणून अजून त्याला वेळ लागायला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची गोष्ट करायची झाली तर आता महाराष्ट्रात इलेक्शन आहेत, तर जे ऑफिसर एक फॉर्म समजा चेक करणार होते ते ऑफिसरला आता दुसरं काम लागले. समजा खरं सांगायचं झालं तरी जर प्रॅक्टिकल जर सांगायचं झालं ना, तर समजा तुम्ही फॉर्म केला आहे ना, तर 3 महिन्यात बघा सध्याला आता काहीच होणार नाही. तुम्ही कमीत कमी 6 महिने थांबा. समजा तुम्ही फॉर्म भरले ना, आज समजा तुमचा फॉर्म मंजूर झाला, समजा ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं समजा, तर आजपासून 6 महिने तरी मिनिमम तुम्हाला टाईम द्यावा लागेल. 6 महिन्यानंतर मग तरी एकदा तुम्ही काय करा माहिती का, एकदा ऑनलाईन चेक करून या. समजा CSC सेंटरवर जा, तुम्हाला आयडिया भेटेल की तुमचा फॉर्म रिजेक्ट आहे का काय आहे, कोणत्या लेवल आहे ती तरी कळलं. समजा काही ना, म्हणजे ऑफिशियलनुसार ते काय म्हणतात माहिती का, 2 ते 6 महिने लागतील म्हणते. समजा त्यांच्या ऑफिशियल साईटवर गेलात ना, तुम्हाला माहिती कळून की ॲव्हरेज टाईम लागते 2 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगचा कॉल येऊन जाते. पण आता महाराष्ट्राची गोष्ट जर करायचं तर इलेक्शन आहेत आपल्याकडं, म्हणून अजून थोडा जास्त वेळ लागू शकते. आणि अजून काय माहिती विचारायची असली तर कमेंटमध्ये लिहा, मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघायला ते बी कमेंटमध्ये लिहा, म्हणजे मग आयडिया भेटेल आपल्याला. चला, व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.